काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं संमेलन भरलं होतं. या संमेलनाचं नाव होतं जिल्हास्तरीय खरेदीदार विक्रेते संमेलन आणि याचं आयोजन केलं होतं कृषी विभाग आणि आत्माने. अर्थातच हे संमेलन नेमकं काय आहे, अर्थात ते कृषीशी संबंधित आहे हे स्पष्ट असलं तरी नेमकं हे संमेलन कशासाठी झालं आहे याबाबतची माहिती घेण्यासाठी आपण जिल्हा कृषी अधीक्षक माननीय शिवकुमार सदाफुले सरांशी पुन्हा भेटायला आलेलो आहोत. यातून खूप चांगले आणि सकारात्मक रिझल्ट त्यांना या संमेलनात मिळालेले आहेत. तर आपण त्यांच्याशी बोलूया. सर नमस्कार. नमस्कार. सर एक वेगळं आगळं वेगळं संमेलन रत्नागिरीमध्ये घेण्यात आलं आणि कृषीशी संबंधित होतं ते. तर याविषयी जरा जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. मला सांगायला आवडेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या या ठिकाणी केंद्र पुरस्कृत योजना राबवली जाते, ज्याचं नाव आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. या योजनेच्या माध्यमातून आपण जिल्ह्यामध्ये नवनवीन अन्न प्रक्रिया उद्योग प्रस्थापित करत असतो. या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फलोत्पादन जिल्हा म्हणून जी ओळख आहे त्या ओळखीनुसारच आपल्या या ठिकाणी फलोत्पादनाच्या आधारित फळ प्रक्रिया उद्योग असतील, त्यानंतर मसाला प्रक्रिया उद्योग असतील, सोबतच आपल्या या ठिकाणी विविध प्रकारचे जे काही नैसर्गिक धनसंपदा लाभलेली आहे त्यामधून मिळणारे विविध उत्पादन असतील, त्यांचं आपण अन्न प्रक्रियेमध्ये प्रस्ताव करत असतो आणि त्या माध्यमातून नवयुवकांना आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विविध नवीन उद्योग करू पाहणाऱ्या उद्योजकांना एक नवीन संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 510 एवढे नवीन प्रकल्प प्रस्थापित केलेले आहेत. हे मागील 6 वर्षामधील आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची उपलब्धी आहे. सर ह्या संमेलनामध्ये आपण जसं 510 प्रक्रिया उद्योगांबद्दल सांगितलं, तर ते नेमके कोणते कोणते प्रक्रिया उद्योग होते आणि या संमेलनामध्ये कोणते कोणते समाविष्ट झाले होते? या संमेलनामध्ये आपण पाहू शकता फणस प्रक्रिया उद्योग असतील, त्यानंतर आंबा प्रक्रिया उद्योग आहेत, काजूचे आपल्या या ठिकाणी खूप चांगली प्रक्रिया उद्योग होतात, ते देखील मोठ्या प्रमाणावरती असतात. त्यानंतर मसाला उद्योग आहेत, त्यानंतर हळद प्रक्रिया उद्योग आहेत, त्यानंतर आपल्याकडं कोकम, नारळ आधारित काही उद्योग आहेत. अशा प्रकारचे उद्योग आपल्या ठिकाणी केले जातात. तसेच घरगुती मसाले, आपल्या ज्या चटण्या असतात त्यांचे देखील उद्योग या ठिकाणी महिला बचत गटांच्या माध्यमातून सुद्धा प्रस्थापित झालेले आहे. हे अगदी खरं आहे की इथे खूप लोकांकडनं उत्पादन केलं जातं. काजू, आंबा हे तर आपले रत्नागिरीचं वैशिष्ट्य आहे. पण जे प्रक्रिया उद्योग केले जातात त्यांना चांगली बाजारपेठ मिळणं हा एक मोठा प्रश्न बागायतदारांसमोर किंवा उत्पादकांसमोर असतो. तर या संमेलनातनं हे उद्दिष्ट तुमचं निश्चित झालं का आणि यशस्वी झालं का? हो, नक्कीच. आपण जे उद्दिष्ट समोर ठेवले होते ते उद्दिष्ट आपल्याला साध्य करण्यासाठी आपण जे प्रयत्न केले त्याला यश मिळालं असं म्हणता येईल. कारण आपल्या इथं जो आंबा आणि काजू हे 2 महत्त्वाची पिकं आहेत. तसेच आपल्या आंबा पिकाला जो काही भौगोलिक मानांकनाचा दर्जा प्राप्त आहे, तसेच मागील वर्षी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला देश पातळीवरचा 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट या घटकांतर्गत आंबा पिकाकरिता सुवर्ण पदक देखील मिळाले. तर या सर्व बाबींचा विचार करता जागतिक पातळीवरती असणारी ओळख, तसेच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध प्रस्थापित हे जे उद्योग आहेत या उद्योगांना नवचालना देणे, तसेच त्यांना त्यांच्या जो काही उत्पादित शेतमाल आहे त्या शेतमालाला एक नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ही सर्व उद्दिष्ट आम्ही समोर ठेवून हे खरेदीदार आणि विक्रेता संमेलन आयोजित केले होते. तसेच यामध्ये जे आपण फणस प्रक्रिया कार्यशाळा आयोजित केली होती, तर एक थोडंसं दुर्लक्षित असं म्हटलं तरी चालेल. कारण फणसाचा जो आपल्या ठिकाणी उत्पन्न किंवा उत्पादन होतं ते मोठ्या प्रमाणावरती पुढे येणं गरजेचं आहे. आपल्याकडं जो पर्यटनाचा वारसा या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे, तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यांचे फणस प्रक्रिया आधारित उद्योग सुद्धा उभारणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी फक्त फणसाचे काही ठराविक उद्योग उभारून नाही, तर त्याचा आपल्या आहारामध्ये समावेश कसा होईल आणि आपल्या हॉटेल व्यावसायिकांच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना असेल किंवा आपल्या नागरिकांना असेल, फणसाचे सुद्धा विविध अन्नपदार्थ खायला मिळावेत अशी आमची आशा आहे. हे खरंच खूप चांगलं आहे की रत्नागिरी जिल्हा हा आंबा, काजू, मच्छी ह्याच्यासाठी ओळखला जातो. पण आता कृषी विभाग आणि आत्मा विभागाच्या माध्यमातून
फणस ही एक नवीन ओळख मला वाटतं या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्याला मिळणार आहे. तर आपण म्हटलं की फणस प्रक्रियेवर सुद्धा इथे कार्यशाळा झाली, तर त्याबाबत सर थोडीशी विस्तृत आम्हाला माहिती द्या. काय त्या कार्यशाळेमध्ये होतं, आपण काय मार्गदर्शन केलं गेलं तज्ज्ञांकडनं? यामध्ये आपण पाहू शकतो फणस प्रक्रिया उद्योग उभारणीकरिता आपल्याला ज्या संधी आहेत त्या सर्व आपल्या नवउद्योजकांना कळाव्या. तसेच जोपर्यंत अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होत नाहीत तोपर्यंत लोकांमध्ये देखील अशा पिकांवरती काम करण्याची जी उमेद आहे ती तयार होणार नाही. हे सर्व गोष्टी ओळखून फणस फणस हे विषय आपण यापुढे केंद्रस्थानी ठेवून यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण त्याची देखील प्रक्रिया उद्योग उभारले तर इथे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी एक उत्पादनाचं आणि उत्पन्नाचं साधन या माध्यमातून मिळणार आहे. यामध्ये आपण फणसापासून तयार केल्या जाणाऱ्या विविध ज्या काही पदार्थ आहेत किंवा रेसिपीज आहेत याची देखील आपण या संमेलनामध्ये लोकांपुढे मांडणी केली आणि त्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या संधी या अनुषंगाने तसेच एक्सपोर्ट आणि आता जगामध्ये नव्याने फणसाला जी ओळख मिळत आहे सुपरफूड म्हणून, तर त्याचा देखील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी हे आमचे मूळ उद्देश होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र फणसाने व्यापलेलं आहे, असा काही डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे का, की अजून ते पाहायचं? नाही, आपण आता तो डेटा आपण कलेक्ट करत आहोत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण फळपिकाखालील क्षेत्र जे आहे ते 1,90,000 हेक्टर एवढं आहे. त्यापैकी आंबा आणि काजू हे मेजर क्षेत्र आहे आणि इतर फळबाग लागवडीखाली जे क्षेत्र आहे त्यामध्ये मग नारळ आहे, सुपारी आहे आणि त्याबरोबरच मग फणस, कोकम इत्यादी यांचा समावेश होतो. सर, ह्या संमेलनामध्ये जसं फणसाला एक वेगळी ओळख मिळाली असं आपण म्हटलं पाहिजे, तर हे विक्रेता खरेदीदार संमेलन होतं. तर विक्रेते तर उपलब्ध होते तुमच्याकडे, मग खरेदीदार किती आले आणि त्याच्याकडनं प्रतिसाद किती मिळाला, किती उलाढाल झाली? या संमेलनामध्ये आपण जवळपास मुंबई असेल, पुणे असेल, गोवा असेल, त्यानंतर कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात देखील जे एक्सपोर्टर्स काम करतात या सर्वांना आपण आपल्या जिल्ह्यामधून कॉन्टॅक्ट केले होते आणि त्या माध्यमातून आपल्याकडं 42 खरेदीदार उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून आपण विविध घटकांचे आणि अन्नपदार्थांचे, प्रक्रिया उद्योगांचे करार त्या ठिकाणी करण्याच्या हेतूने त्यांना आपण बोलवलं होतं आणि जे आपले विक्रेते होते त्या विक्रेत्यांनी देखील त्यांना त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिला आणि त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करार घडवू शकलो आणि या खरेदीदार आणि विक्रेता संमेलनाच्या माध्यमातून 5 कोटी आणि 13 लक्ष एवढ्या रकमेचे करार आपण करू शकतो. यापूर्वी रत्नागिरीतल्या लोकांना बाहेर जाऊन विक्री करावी लागायची किंवा कुठल्या तरी प्रदर्शनाची वाट बघावी लागायची, म्हणजे दिवाळी असेल, आता मे महिना असेल, पण तुम्ही एक वेगळा कार्यक्रम घेतलात. कृषी विभाग मध्यस्थ झालं विक्रेते आणि खरेदीदारांमध्ये, त्यामुळे इतक्या 5 कोटीचा व्यवहार रत्नागिरीमध्ये झाला. याचाच अर्थ याच्यामध्ये अजून खूप पोटेन्शियल आहे आणि इथे बसून सुद्धा विक्रेता आपल्या वस्तू विक्री करू शकतो असं आपल्याला वाटतं का? हो, नक्कीच. आता आपण पाहू शकतो ग्लोबल मार्केट एवढं मोठ्या प्रमाणावरती पसरलेलं आहे आणि त्यामध्ये प्रत्येक नवउद्योजकाला असं वाटतं की त्यांनी जे काही तयार केलेलं उत्पादन आहे किंवा प्रक्रियायुक्त शेतमाल असेल त्याची व्याप्ती वाढावी, तसेच त्याचं प्रचार प्रसिद्धी खूप मोठ्या प्रमाणावरती व्हावी आणि या सगळ्या गोष्टी आपण केंद्रस्थानी ठेवून या ठिकाणी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे प्रस्थापित उद्योग आहेत त्यामधील काही प्रायोगिक तत्वावर काही लोकांना या ठिकाणी आपण बोलवलं होतं. त्यांच्या माध्यमातून आपण 34 स्टॉल्स देखील या ठिकाणी लावले होते आणि त्यांचं प्रदर्शन देखील त्या ठिकाणी भरवलं होतं. तसेच आपल्याकडं ज्या या प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या मशिनरीज आहेत त्या मशिनरींचे देखील आपण त्या ठिकाणी प्रदर्शन ठेवलं होतं, जेणेकरून मशिनरीमध्ये जे कुठल्या अद्ययावत गोष्टी असतील त्या सुद्धा आपल्या लोकांना कळाव्यात आणि त्याचा देखील फायदा त्यांच्या प्रक्रिया उद्योगामध्ये त्यांना व्हावा. या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा लोकांना फायदा होईल अशी आशा आहे. या संमेलनामध्ये असं लक्षवेधी स्टॉल कुठला ठरला किंवा कशाला जास्त प्रतिसाद मिळाला? यामध्ये आपण पाहू शकतो की आंबा उत्पादन आहे, त्यानंतर फणस उत्पादन आहेत, सोबतच आपला काजू हा जो महत्त्वाचा विषय आहे यामध्ये आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावरती प्रक्रिया केली जाते. तर याच्या अनुषंगानंच आपल्याला जास्त त्या ठिकाणी लोकांची डिमांड दिसली. तसेच आपले फ्लेवर बेस्ड
कॅश्यू हा जो विषय आहे तर ते त्याला देखील शेतकऱ्यांची तसेच त्या ठिकाणी व्हिजिट करणाऱ्यांची थोडीशी मागणी दिसून आली. यासोबतच आपल्याकडं काही महत्त्वाचा विषय म्हणजे सेंद्रिय शेतमालाच्या अनुषंगाने देखील शेतकऱ्यांची विचारणा झाली. सोबतच काही आपल्याकडे खरेदीदार होते, त्यांनी देखील याबाबत आपल्याला विचारणा केली. सर, हे आता मला असं वाटतं की ह्या आपल्या एका छोट्या ठिकाणी संमेलन झालं. भविष्यामध्ये ह्याच्यापेक्षा मोठं संमेलन घ्यायचं आहे का, किंवा यामध्ये काही अजून तुमच्या संकल्पना आहेत का? संमेलन छोटं आणि मोठं हे माझ्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे ठरू शकतं की ज्यावेळेस त्या संमेलनामध्ये 5 कोटीचे करार जेव्हा आणखी वाढतील आणि त्या ठिकाणी आपले विक्रेते त्या ठिकाणी जास्त प्रमाणात सहभाग घेतील आपल्या विक्रेत्यांना, कारण शेवटी कृषी विभाग असेल किंवा खरेदीदार असेल यांना एक मर्यादा आहेत. त्यामुळं विक्रेत्यांनी स्वतः पुढे येणं गरजेचं आहे, कारण आपण आपला शेतमाल आणि आपले प्रक्रियायुक्त पदार्थ जर आपल्याला विक्री करायची असेल आणि जर त्याला नवीन नावलौकिक द्यायचं असेल तर साहजिकच आहे आपण स्वतः त्याच्यामध्ये जास्त हिरिरीनं सहभाग घेणं गरजेचं आहे. म्हणजे मला एक गोष्ट त्या ठिकाणी थोडीशी जाणवली की विक्रेत्यांचा रिस्पॉन्स चांगला होता, मात्र आशा आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी विक्रेते यामध्ये पुढे येतील आणि जे काही एक मनामधली असुरक्षिततेची भावना असते ती थोडीशी त्यांनी कमी करावी आणि त्यानंतर आपल्याला एक चांगलं प्लॅटफॉर्म जे या ठिकाणी उपलब्ध होत आहे आणि आपण या ठिकाणी जे काही खरेदीदार यांना बोलवत आहोत त्यांना उत्तम असा प्रतिसाद आपण देऊ शकू आणि रत्नागिरीमध्ये अशाच प्रकारे जास्त प्रमाणात उद्योग उभारणीसाठी एक चांगली संधी निर्माण करू शकतो. रत्नागिरी जिल्हा हा निसर्गाचा जिल्हा आहे. आंबा, काजू, फणस, नारळ असे वेगवेगळी फळफळावळ इथे आहेत. त्याच्यामुळे नेहमीच असं म्हटलं जातं की प्रक्रिया उद्योग इथे झाले पाहिजेत. पण आतापर्यंत सगळ्यांनाच ही भीती होती की प्रक्रिया उद्योग आम्ही करू, पण मार्केट त्याला कुठे मिळणार. पण त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कृषी विभागाने आणि साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की मनातली असुरक्षिततेची भावना तुम्ही काढून टाका, तुम्हाला प्लॅटफॉर्म चांगले चांगले उपलब्ध होतील, जसा आज कृषी विभागानं हा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिला आहे. तर खरंच एक अतिशय चांगलं संमेलन रत्नागिरीमध्ये झालं. ही कदाचित आपण म्हणूया रत्नागिरीतल्या प्रक्रिया उद्योगांना चालना मिळणारी किंवा क्रांती घडवणारं साठीचं एक सुरुवात असलेलं हे संमेलन होतं असं मला या निमित्ताने वाटतं. धन्यवाद. प्रहार डिजिटल, अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.